तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे तर गुढीपाडवा स्पेशल व्हिडिओ आहे. तर गुढीपाडव्या दिवशी अगदी सकाळी लवकरच आवरावर करायची असते, कारण गुढी उभारायची असते, देवपूजा असते, त्यानंतर पुरणपोळी. आमच्याकडे नेहमी पुरणपोळीचाच नैवेद्य असतो गुढीसाठी, किंवा गोडाचा नैवेद्य कोणताही केला जातो. तर माझं तर प्लॅनिंग होतं आज गुढीपाडवा आहे तर पुरणपोळीच करायचं. तर सकाळी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे आवरून पूजा झाली की लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण जितकं लवकर स्वयंपाक आवरेल तितकं लवकर पूजा वगैरे पण होईल. आणि पार्थही आहे आज घरी, सुट्टी असल्यामुळे पार्थचे बाबा आणि सर्वांची सगळी आवरावर होता खूप उशीर होतो. त्याच्यामुळे स्वयंपाकाचं जे काम आहे तर ते सगळ्यात आधी लवकर करायचं होतं. तर मी सर्वात आधी तर डाळ शिजण्यासाठी ठेवली होती. तर ग्लासनेस मेजरमेंट घेते, त्याच्यामुळे मला जरा अंदाजही येतो. प्रत्येकाकडे अंदाज घेण्यासाठी काही ना काहीतरी असतं. वाटीने कोणी अंदाज घेतं तर कोणी ग्लासने अंदाज घेतं, कारण जितकी डाळ आहे त्याच्यानुसार आपल्याला परत गुळही ॲड करायचा असतो. आणि गोड हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त, आपल्याकडे जितकं गोड खाल्लं जात असेल त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. आणि कुकर ठेवला, त्यानंतर मी वाटणाची तयारी केली. कटाची आमटी बनवायची, त्याच्यासाठीचं जे वाटण आहे तर त्याची पण तयारी करून घ्यायची होती. तर आणि त्याचबरोबर तर कांदा भजीसाठी पण लागणार होता, कांदा भजी बनवण्यासाठी. तर त्यामुळे मी एकाच वेळेला सगळा कांदा आहे तर तो चिरून घेतला, त्यामुळे नंतरचा जो वेळ आहे तर तो पण वाचेल आणि एकाच वेळेला जे काही चिरण्याचं काम आहे तर ते पण केलं जाईल. तर जोपर्यंत कुकर होणार आहे तोपर्यंत ही बाकीची तयारी आहे तर ती पण मी करून घेणार आहे. तर भात थोडं नंतर करायचं आहे, कारण भात हा गरम गरम छान लागतो, त्यामुळे मी भात नंतरच करायचं आहे असं ठरवलं होतं. तर वाटण्यासाठीचा जो कांदा आहे तर तो चिरून झाला. आता भजीसाठी कांदा चिरून मध्ये मीठ टाकून त्याला मीठ पूर्णपणे त्या कांद्याला छान असं चोळून ते झाकून ठेवणार आहे मी, आणि नंतर मी त्याच्यामध्ये पीठ ॲड करणार आहे जसं लागेल असं. तर कुकरची एक शिट्टी झाली की मी गॅसची फ्लेम आहे तर ती बारीक केली आणि बारीक गॅसवर अजून एक शिट्टी करून घ्यायची मला. त्याच्यानंतर जो कुकर आहे तर तो मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करणार आहे, कारण अलीकडच्या गॅसवर मला कांदा आहे तर तो भाजून घ्यायचा आहे. कारण कुकर ठेवलेला जो बर्नर आहे तर त्याची फ्लेम आहे तर ती थोडी मोठी आहे, त्यामुळे कांदा आहे तर तो पटकन भाजला जाईल. आणि कुकर असंही आपल्याला बारीक गॅसवरच करायचं आहे. तर त्यासाठी मी ते शिफ्ट केलं थोडं. तर कांदा टाकला मी कढईमध्ये आणि थोडंसं तेल टाकणार आहे. तेल टाकल्यामुळे कांदा आहे तर तो अगदी पटकन भाजला जाईल, त्यामुळे मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि छान असं परतून पूर्ण ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा भाजतच मी बाकीची जी तयारी आहे वाटणाची तर ती पण करून घेणार आहे. तर कोथिंबीर आहे तर ती पण वाटणामध्ये ॲड करायची. तर कोथिंबीर पण थोडीशी साफ करायची होती तर ती पण लगेचच मी करून घेते आहे. आणि सकाळी सकाळी स्वयंपाकाचं काम आवरलं की पूर्ण दिवसभर बाकीची आपल्याला तयारी करायला आपण रिकामे असतो. आणि बाकीची पण घरातली जी कामं आहेत तर ती सर्व पूजा वगैरे झाल्यानंतरच करायची होती मला. त्याच्यामुळे मी स्वयंपाकाचं जे महत्त्वाचं काम आहे, कारण पार्थला पण मग लगेचच भूक लागली असं होणार, आणि पूजा आणि ते करण्यामध्ये त्याला पण जेवण नाश्ता वगैरे ते काही ना काहीतरी द्यायचं असतं. तर हे पुरणपोळीचं जे स्वयंपाकाचं काम आहे नैवेद्याचं तर ते सर्वात आधी उरकलं की बाकीची इतर कामं आपल्याला करता येतात. कारण आता इतक्या सकाळी सकाळी तर सगळे झोपलेले असतात, त्याच्यामुळे आपल्याला ही तयारी आहे तर ही थोडी फास्ट करता येते. कारण पार्थ एकदा उठला की त्याचं मध्ये मध्ये काही ना काहीतरी चालू होतं. तर मी कांदा भाजते आणि कोथिंबीर आहे तर ती पण थोडीशी साफ करून एका भांड्यामध्ये पाण्यामध्ये ठेवून दिली आहे. आणि कणिक मळायची आहे. तर कणिक मळताना यावेळेस गव्हाचं पीठ थोडंसं व्यवस्थित दळलं गेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी त्याला मैदा पण ॲड केला आहे कणिक मळताना. कारण होळीच्या वेळेस जेव्हा आम्ही पोळ्या केल्या होत्या तर प्रत्येक पोळी अशी फुटत होती, कारण चिकटपणा हा कणकेला बिलकुलच नव्हता. म्हणून मी यावेळेस ठरवलं की मैदा थोडासा ॲड करायचा, म्हणजे पोळ्या पण छान होतील. तर बघू शकता कणिक छान अशी तयार झाली आहे. तर मी थोडंसं तेल वगैरे टाकून थोडंसं मिक्स करून घेते आहे. आणि अहोंनी शुभेच्छा दिल्या होत्या पाडव्याच्या,
नवीन वर्षाच्या. तर कणिक पण मळून घेतली आहे मी. तर कांदा भाजत माझी बरीचशी अशी कामं झाली होती. कांदा पण छान असा भाजलेला आहे. आता याच्यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे. तर खोबरं आहे तर ते किसून घेतलेलं आहे. तर साधारणतः पाव वाटी इतकं खोबरं होतं. तर ते थोडंसं परतून घेणार आहे. खूप जास्त वेळ खोबरं भाजायला लागत नाही आणि खोबरं भाजताना आपल्याला कॉन्सन्ट्रेट त्याच्यावरच करावं लागतं, कारण ते लगेचच करपलं जातं. तर खोबरं भाजून झालं की त्याच्यानंतर सर्व वाटण आहे तर ते मी काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी आता आमटीसाठीचा मसाला जो आहे तर तो परतून घेणार आहे. तर त्याच्यासाठी कढईमध्ये मी तेल ॲड केलं आहे. तर कटाची आमटी आहे तर त्याला तर्री तर भरपूर असते, त्याच्यामुळे तेल थोडंसं जास्त टाकावं लागतं. आणि व्हिडिओ करायचं म्हटलं की सगळी स्वच्छता तर सततच करावी लागते. व्हिडिओ करायचा असो किंवा नसो, मला हे असं थोडंसं जरी किचनमध्ये पसारा वाटला तर ते किंवा पीठ वगैरे सांडलेलं असेल तर कोणतंही काम करायला थोडासा उत्साह कमी राहतो. म्हणून मी प्रत्येक वेळेस असं स्वच्छ करतच राहते. आणि कटाची आमटी बनवताना त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि तमालपत्र टाकले. तर झाडाचे तोडून आणलेत. आमच्याकडे झाड आहे तमालपत्राचं, त्यामुळे तसेच तोडून आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे चव खूप छान येते. आणि ते थोडेसे परतले की आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, त्याचं जे वाटण आहे आणि मी थोडेसे पोहे पण भाजले होते, कारण आमटी दाटसर होते आणि चव पण छान येते, त्यासाठी पोहे पण भाजलेले होते. तर पोहे आणि खोबरं आहे तर ते मी एकत्र वाटलं होतं त्यासाठी. तर सर्व मसाला जो आहे तो ॲड केला आणि घरचा कांदा लसूण मसाला तिखटपणासाठी मी ॲड केलं होतं. आणि त्याच्यानंतर मला आता आमटीसाठीचं जे पाणी आहे डाळीचं तर ते पण काढून घ्यायचं आहे. तर ज्या जाळीने मी पुरण वाटणार आहे ती जाळी घेतली आहे आणि त्याच्यावरच मी जी डाळ आहे शिजवलेली तर ती आणि पाणी ते ओतून घेणार आहे. म्हणजे पाणी एका बाजूला आणि डाळ एका बाजूला होईल आणि आमटीसाठीचं जे पाणी आहे तर ते पण तयार होईल आणि जी डाळ राहिली आहे ते मी परत एकदा कुकरमध्ये ॲड करणार आहे. तर आता आमटी जी आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे मसाल्यामध्ये आणि ते थोडंसं त्याला उकळी येऊ दिली आणि तोपर्यंत जी भांडी होती साठलेली तर ती पण मी स्वच्छ करून घेतलीत, जेणेकरून नंतर भांड्याचं खूप ढीग साठणार नाही. आणि बघू शकता तुम्ही पाणी आहे तर ते डाळीमधलं मी काढून घेतलंय आणि डाळ परत कुकरमध्ये ॲड केली आहे आणि मी आता पुरण जे आहे तर ते त्याच्यामध्येच परतून घेणार आहे. आणि हे जे वाटण आहे परतलेलं आमटीचं तर ते त्या पाण्यामध्ये ॲड केलं आणि त्याच्यानंतर पुरण वगैरे वाटून पुरणपोळीची पण तयारी करून घेतली. आणि आता पोळ्या ज्या आहेत नैवेद्याच्या तेवढ्याच लाटल्या मी आणि बाकीच्या लाटण्यापूर्वी जी गुढी उभारली होती तर त्याला बाजूने थोडीशी रांगोळी वगैरे काढायची होती आणि पूजा करायची होती तर ती करून घेतली आणि नंतर आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तर असा होता एक छोटासा व्लॉग पाडव्याचा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.